लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। खुंडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक दिन साजरा। राधाकृष्णन सर्वपल्ली यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा। लातूरच्या औसा तालुक्यातील खुंडेगाव येथील आदर्श गुणवत्तेत अव्वल व विद्यार्थी घडवण्यात अग्रेसर असणारी सर्वसमावेशक शिक्षक वृंद अशा आदर्शवत शाळेत शिक्षक दिन साजरा झाला। डॉक्टर राधाकृष्णन सर्वपल्ली यांनी शिक्षकांच्या समाजातील अमूल्य योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीने 5 सप्टेंबर म्हणजेच डॉक्टर राधाकृष्णन सर्वपल्ली यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याची विनंती केली। तेव्हापासून दरवर्षी भारतात 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो। याच अनुषंगाने आज खुंडेगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये उत्साहात शिक्षक दिन साजरा करण्यात आला। शालेय समिती अध्यक्ष राजपाल पांढरे, उपाध्यक्ष पोपट कांबळे, सरपंच सुकुमार साबदे, उपसरपंच दिलीप भाऊ पवार, तानाजी तेलंग, गणेश जाधव, निवृत्ती साबदे, शाळेचे मुख्याध्यापक शेख सर, कुसकर सर, ढवळे सर, झाडे मॅडम, संदीकर मॅडम, लोभे मॅडम, पोद्दार मॅडम, कोल्हे मॅडम, गिरी मॅडम सह खुंडेगाव गावातील ग्रामस्थ उपस्थित होते। आपल्या शाळेचे मुख्याध्यापक साहेब पुढे प्रास्ताविक विचारत सप्टेंबर शिक्षक दिन साजरा करत आहोत। या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या गावचे सरपंच श्रीमती ताई, नाही अभ्यास आहे सगळ्यांकडे घेण्यासारखं आहे, फक्त तळमळीनं मात्र मुलांचं थोडंसं दुर्लक्ष असतं। मुली मात्र काय, मुली फार चिकाटी असतात। त्यांना एखाद्या विद्यार्थ्यासमोर जर त्यांना बोललं की त्यांना अपमान वाटतो, मी एवढं केलं पण मी तिथं बोलू शकले नाही किंवा माझा अभ्यास का कमी पडला, हे मुलींना खंत असते। पण मुलींना काय, एखादी छडी खाल्ली की जाऊ दे, बघता येईल, आजचं भागलं, अशा प्रकारची मुलं आहेत। मुलं सुद्धा खूप हुशार आहेत, फक्त त्यांच्यामध्ये राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी जो आज शिक्षक दिन आपण साजरा करीत आहोत, या निमित्ताने सर्वप्रथम मी आमचे सर्व शिक्षक शिक्षिका या सर्वांना शुभेच्छा देतो। आणि खरं शेख सर म्हणाले की तुम्ही जो आमच्या पाठीवर एक हात ठेवताय सर, खरंच आम्ही एवढे मोठे नाही की शिक्षकांच्या पाठीवर थाप देण्याचे, पण तुम्ही बोलून खरंच आम्हाला खूप उंच शिखरावर नेऊन ठेवलं। याबद्दल सर्वप्रथम मी आपले आभार व्यक्त करतो। फक्त यात काय सर, आपण एकमेकांचा सन्मान ठेवणे, त्यात प्रत्येकाला असं वाटतं की मी करत आहे काहीतरी, एवढं जरी आपण करत गेलो तरी बाद झालं। आणि आत्ताच झाडे मॅडमचे 4 शब्द ऐकले। मॅडम, खरंच तुम्ही एवढं भावूक असताल किंवा आपलं गाव नसताना बऱ्याच ठिकाणी मी बघितलं की फक्त एक नोकरी म्हणून त्या गावात आपले कसे तरी 8 तास काढायचे, त्यानंतर आपल्या घरी जायचं, आपला संसार, आपलं कुटुंब बघायचं। पण तुम्ही बोलत असताना एवढ्या भावूक झाल्या, तशीच भावना आमची सुद्धा आहे। फक्त तुम्हाला या गोष्टीचं खरंच म्हणजे कौतुक करावं, तुमचं चांगलं वाटलं की कोणतरी आहे या गावात, आपल्याला कुठंतरी आपला सत्कार, मान, सन्मान करतात। आणि आज खरंच मला या गोष्टीचं थोडं हे वाटतंय की जो सत्कार केला तो आमच्या हिशोबाने खरंच काही व्यवस्थित नाही झाला, पण जे काही करण्याचा आम्ही प्रयत्न केला त्याबद्दल थोडी क्षमा मागतो। ज्या प्रकारे करायचं होतं त्या प्रकारे आमच्याच्यानी झालं नाही, आणि खूप घाई गडबडीत असल्यामुळं ग्रामसेवकी मॅडम आमच्याकडनं 1 तासच थांबायचं होतं, त्यामुळं थोडा आपला कार्यक्रम डिस्मिस झाला। पण खरं मनातून आम्हाला काहीतरी वेगळंच करायचं होतं, पण त्यासाठी टाईम सर खूप कमी भेटला, म्हणून आपण घाई गडबडीत करण्याचा प्रयत्न केला। ठीक आहे, धन्यवाद। आता आमच्या नवीन रिपब्लिकन वार्तासाठी औसा प्रतिनिधी जीवन जाधव, लातूर।